नील ओके शील ओके शील बोल का ओके ओके ठीक आहे रोलिंग ओके रोलिंग रोलिंग का माडामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे नेमका काय निर्णय घ्याल सविस्तर मुंबईमध्ये हाऊसिंग आणि सहकारचं परिषद गोरेगावला झालं होतं आणि त्या परिषदेमध्ये बऱ्याचशा आमदारांनी आणि सर्व सदस्यांनी मागणी केली होती की ज्या म्हाडाच्या 56 वसाहती आहेत त्यांना जो सेवा शुल्क लागतोय तो त्यांचा माफ करावा, त्यांना तो पेनॉल्टी म्हणून भरावा लागतो। तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या परिषदेमध्ये सांगितलं होतं की नक्कीच आम्ही ह्याचा विचार करू आणि जो मुंबईच्या 50,000 कुटुंबांना ह्याचा उर्धन लागत होता आणि त्यांना तो बेनिफिट मिळावा असं त्यावेळेस आमचे प्रवीण दरेकरजी असतील, प्रसाद लाड असतील, यांनी त्याच्यावर एक मीटिंगही घेतली होती मुंबईत आणि त्यावेळेस ही मागणी झाली होती की ह्या सगळ्या 56 वसाहतीचा जो कर त्यांना लागतोय सेवा शुल्क तो माफ झाला पाहिजे। आणि आज आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की ज्या म्हाडाच्या 56 वसाहती होत्या त्या 56 वसाहतीला जो सेवा शुल्क घेऊन पूर्ण व्हॅल्यूला घेऊन तो आम्ही BMC आणि BSTला देत होतो, पण म्हाडाची रिकव्हरी 50%च होत होती आणि त्यामुळे कारण की त्याच्यामध्ये म्हणजे 98 मध्ये त्याला काही लोकांनी विरोध केला होता, तर त्यावेळेस तो सेवा शुल्क 50% करण्यात आला होता। पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 50% बाकीचा सेवा शुल्क जो आहे तो सर्व नागरिकांना त्याचा बुर्धन बसत होता आणि म्हाडालाही त्याचा बेनिफिट मिळत नव्हता। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही मध्ये एक स्कीम आणली होती, त्या स्कीमच्या माध्यमातून म्हणजे अभय योजना आणली होती, त्या अभय योजनेच्या माध्यमातून पण आम्ही जवळजवळ 88 कोटी रुपये त्याच्यामध्ये जमा केले होते। टोटल अमाऊंट जी होती 472 कोटी होती, त्यातले जवळजवळ 88 कोटी रुपये म्हाडाकडे जमा झाले होते। पण हा सगळा विचार करता रोज सामान्य नागरिकाला ह्याचं बुर्धन लागत होतं, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी निर्णय असा घेतला की जो हे सेवा शुल्क आहे हे माफ केलं पाहिजे। ह्या मुंबईच्या सर्व जनतेला त्याचा जे बुर्धन लागते ते माफ करण्याचा निर्णय घेतला आणि आज जो आम्ही तो जो म्हणजे शासनाने जो वाढीव सेवा शुल्क ठरवला होता तो आम्ही सगळा माफ केलेला आहे। जो 384 कोटीचा फरक हा म्हाडाला पडणार आहे, पण आम्ही म्हाडाचंही नुकसान होऊ देणार नाही। शासनाने निर्णय असा घेतला आहे की महाराष्ट्र निवारा निधी जो आहे त्या निधीतून तो म्हाडाला दिले जाईल, जेणेकरून म्हाडालाही कुठल्या प्रकारचा दंड लागणार नाही। पण मला नक्कीच खात्री आहे की मुंबईतील जवळजवळ 50,000 कुटुंबांना हा सेवा शुल्क माफ केल्यामुळे त्यांचा नक्कीच त्यांना जे म्हणजे अतिरिक्त हे भरावं लागत होता तो ह्यापुढे भरावा लागणार नाही। थँक्यू सर।